नमस्कार मंडळी. द इकॉनॉमिक टाइम्सच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या USV सिरीज वेबिनार मध्ये आपले स्वागत आहे. आजची खास चर्चा आजकालच्या तरुण मुला-मुलींना डायबिटीज आजाराबाबत जागरूक आणि सशक्त बनवणं या विषयावर आधारित आहे. या वेबिनार मध्ये तरुणांना डायबिटीज कंट्रोल ठेवून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील या विषयावर एक्सपर्ट सोबत आपण चर्चा करणार आहोत. तर मी तुमची होस्ट मेधावी या माहितीपूर्ण सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय खूपच गंभीर असून आजकाल तरुण तरुणींमध्ये झपाट्याने वाढणारे डायबिटीजचे प्रमाण याच्याशी निगडित आहे. ही सिरीज USV द्वारा आयोजित केली असून त्यांच्या सहकार्याबाबत आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. या सिरीज मध्ये आज आपल्यासोबत एक्सपर्ट्सची एक खास टीम सामील होणार आहे, जी डायबिटीज सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या भयंकर समस्येवर कसं नियंत्रण आणता येईल किंवा आळा घालता येईल याविषयी मार्गदर्शन करणार आहे. यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अर्चना जुनेजा, ज्या कन्सल्टंट एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहेत आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे प्रॅक्टिस करतायत. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर डॉक्टर श्वेता बुदियाल, ज्या कन्सल्टंट एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत आणि फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथे कार्यरत आहेत. डॉक्टर, तुमचं देखील मनापासून स्वागत. नमस्कार. टाइप 2 डायबिटीज एक सायलेंट किलर आहे. एक काळ होता जेव्हा हा आजार फक्त 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनाच व्हायचा, पण गेल्या 2 दशकांपासून 20 आणि 30 वर्षांचे तरुणही या आजाराला बळी पडतायत. भारतात खास करून तरुण मुला-मुलींमध्ये हा आजार सामान्य झालाय. ऐकून आश्चर्य वाटेल, पण 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांमध्ये जवळजवळ 25% लोकांना टाइप 2 डायबिटीजचा धोका आहे. भारतात 25 वर्षांच्या खालील 50% लोकांना आणि 35 वर्षांवरील 65% जास्त लोकांमध्ये डायबिटीजचं निदान होत आहे. याचाच अर्थ आता काही प्रमाणात वाढणारा हा आजार येत्या काही वर्षांत महाकाय अशा महामारीचं रूप धारण करणार आहे. याला अनुसरून डॉक्टर अर्चना, तरुणांमध्ये लहान वयातच होणाऱ्या डायबिटीज विषयी अधिक माहिती मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. कारण की सामान्यपणे आपण हेच मानतो की डायबिटीज हा वयस्कर लोकांचा आजार आहे, तरुणांचा नाही. त्यामुळे तरुण वर्ग हे मान्य करायलाच तयार नाहीयेत की त्यांना सुद्धा डायबिटीज सारखा मेटाबॉलिझम अर्थात चयापचयाचा आजार होऊ शकतो. खूप चांगलं उत्तम प्रश्न विचारलं तुम्ही मेधावीजी. आतापर्यंत आपल्याला असं मान्यता होती की मुलांमध्ये तरुणांमध्ये डायबिटीज जे होतं ते टाईप 1 डायबिटीज प्रकारचं होतं, जिथे त्या मुलांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यायची गरज पडते. टाईप 2 डायबिटीज जी आहे, आता आपल्याला वाटतंय की हे फक्त म्हाताऱ्यांमध्ये किंवा वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो. तर टाईप 2 डायबिटीज जी आहे ही एक प्रिव्हेंटेबल कंडिशन आहे, म्हणजे आपण त्याला काही करून टाळू शकतो. लहान वयात सुरू झालेलं किंवा तरुण वयस्थामध्ये डायबिटीज हे टाईप 2 डायबिटीज जे सुरू होतो, डायबिटीज काय संपत नाही, ते आयुष्यभर राहतो आपल्याकडे. तर मग जे असे हे तरुण जसं म्हातारे होतात 40व्या वर्षात, 50व्या वर्षात, 60व्या वर्षात, डायबिटीजचं प्रमाण वाढत जातो आणि त्यांची शुगर वाढली की त्यांना डायबिटीज मुळे जे कॉम्प्लिकेशन्स, ते गुंतागुंत जे निर्माण होतात त्यांची चान्सेस वाढतात. म्हणून टाईप 2 डायबिटीज इज अ मोर डेंजरस अँड अ मोर कॉमन प्रॉब्लेम, ज्यांना आपल्याला सगळ्यांनी मिळून काही करून त्याला इथेच आपल्याला धरायचंय, पकडायचंय आणि त्याला जितकं होईल आपण टाळायचंय आपल्याला. आणि बिकॉज इट इज अ कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल कंडिशन, आत्ताच आपल्याला त्याची ऍक्शन घ्यायला हवं. टाईप 2 डायबिटीजचा जे प्रॉब्लेम होतो तरुणांमध्ये, तरुण वय हे 20व्या वर्षात, 30व्या वर्षात, हे तरुण आत्ताच त्यांची अभ्यास संपली असते, त्यांना नोकरी लागली असते, त्यांचं लग्न होतो, त्यांना परिवार त्याच्याबद्दल विचार करायचा असतो, मुलांबद्दल. तर अशा ते आयुष्याच्या नॉर्मल लाईफ मध्ये ते गुंतागुंत जातात आणि ते हेल्थकडे त्यांना पाहायची वेळ नसते, पण ते दुर्लक्ष होतं हेल्थचं. आणि ज्यांना जे रिस्क फॅक्टर असतात, समजा हे तरुण, समजा आई वडिलांना डायबिटीज असली तर त्यांची रिस्क पण डायबिटीजची वाढते. स्थूलपणा ही एक मोठी रिस्क फॅक्टर असते. निष्क्रिय जीवनशैली म्हणजे बैठी काम करून, ऑफिसचा जॉब असतो, बैठी काम जिथे असतो, जास्त एकाच जागेला 6-8 तास बसून काम करायचं असतो, त्यांनी स्थूलपणा वाढते. आणि स्ट्रेसफुल जॉब्स, हे सगळ्या कारणांनी डायबिटीजचं प्रमाण जे आहे तरुणांमध्ये जास्त दिसून येतोय. आणि त्यांचं दुष्परिणाम जे पडतोय,
फक्त फिजिकल हेल्थवरती नव्हे, त्यांच्या मानसिक हेल्थवरती, त्यांच्या सेक्शुअल हेल्थवरती, त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे पुढे परिवार सुरू होणं हे, आणि सर्वात मुख्य म्हणजे आर्थिक म्हणजे इकॉनॉमिक हेल्थ, त्यांच्यावरती पण खूप परिणाम पडतो. म्हणून ह्याचं जे आपल्याला काही ना काही करून लवकरात लवकर पकडायचं आहे आणि त्याला ताब्यात आणायचं आहे. ओके, धन्यवाद डॉक्टर. तर डॉक्टर अर्चना यांनी तरुणांच्या नजरेतून डायबिटीस काय आहे हे समजवण्याचा जो प्रयत्न केलाय, त्याच्याच आधारावर डॉक्टर श्वेता, हा आजार वाढण्यास कारणीभूत असणारे लाईफस्टाईल फॅक्टर नेमके काय आहेत याविषयी माहिती तुम्ही आम्हाला सांगू शकता का? अशी काही खास लक्षणं आहेत का ज्यावर तरुणांनी जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, आणि तरुणांमधील डायबिटीसची लक्षणं कधीपर्यंत दुर्लक्षित होऊ शकतात? तर डॉक्टर अर्चना जुनेजा यांनी फार छानरित्या आपल्याला सांगितलेलं आहे, की टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस काय असतो आणि तरुणांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे बदल का होत आहेत आणि कसं त्यांनी संक्षिप्त रूपात हेही सांगितलेलं आहे, की डायबिटीस तरुण वयात मॅनेज करणं आपल्या सोशल फॅक्टर्समुळे कसं डिफिकल्ट होतं. पण नक्की डायबिटीस वाढायचं कारण काय आहे? आय थिंक त्याचं मुख्य कारण हे आहे, की गेल्या 2 ते 3 दशकांमध्ये आपल्या सर्वांच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल घडून आलेले आहेत. हे बदल आपल्या डाएटमध्ये, फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, स्ट्रेस, स्लीप पॅटर्न ह्या साऱ्या घटकांमध्ये झालेले आहेत आणि ह्याचाच इम्पॅक्ट म्हणून आपण डायबिटीसचं वाढतं प्रमाण बघत चाललोय. डाएटमध्ये म्हणायचं तर अर्बनायझेशन, ग्लोबलायझेशन जे म्हणतो, ग्लोबलायझेशन ऑफ फूड मार्केट, फास्ट फूड, क्वांटिटी फूडची जी वाढलेली आहे, सिम्पल कार्बोहायड्रेट्स किंवा रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचं जे सेवन जास्त वाढलंय, म्हणजे मैद्याचे पदार्थ किंवा जास्त तेलकट पदार्थ, गोड पदार्थ, स्वीटन ड्रिंक्स, अल्कोहोल, हे सगळ्यांचं जे प्रमाण आपल्या डाएटमध्ये पूर्वीच्या काळी होतं ते खूप वाढलेलं आहे. आणि ही परिस्थिती फक्त शहरांमध्ये आहे अशी गोष्ट नाहीये. हळूहळू आपल्या रुरल भागांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये देखील अर्बनायझेशनची सुरुवात झालेली आहे आणि तिथे देखील डायबिटीसचं प्रमाण तरुणांमध्ये देखील खूप मोठ्या संख्येने वाढताना दिसून येते. आपण जर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हटलं तर मॅडमनी जसं सांगितलं, की फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कारण 90% लोक आपण बघितले तर ते सेडेंटरी वर्क असतो त्यांचा, बसून काम असतं. दिवसातले आय थिंक 8 ते 10 तास आपण जास्तीत जास्त करून बसूनच असतो. या उलट पूर्वीच्या काळात आपण बघितलं तर चालण्याचं प्रमाण जास्त होतं. लोक सायकलवर जायचे, हॉर्स रायडिंग करायचे, घरात जे इक्विपमेंट्स होते, मिक्सर्स, वॉशिंग मशीन्स, हे सगळं एवढं नव्हतं. हँड्स ऑन सगळ्या ऍक्टिव्हिटीज असायच्या. तर स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, त्यांच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप प्रमाणात होती. आता आपल्याकडे ऑटोमोबाईल्स आहेत, लिफ्ट्स आहेत, बसल्या बसल्या कित्येक कामं होतात, ऑनलाईन कामं होतात. आपल्याला बँकांना किंवा कुठल्याही ऑफिसेसला जायची गरज देखील नाही पडत. वर्क फ्रॉम होम, मागच्या कोविडच्या नंतर हा जो बदल झालेला आहे, ऍटलिस्ट जेव्हा माणसं स्टेशनला जातील, ब्रिज चढतील, उतरतील, ट्रान्सपोर्टेशन मध्ये जातील, तर तेव्हा खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी होते. ती डेडिकेटेड एक्सरसाइज नाहीये, पण शरीराची हालचाल होत होती. पण आता ही सगळी हालचाल जी आहे ती आपली 10 ते 20% फक्त शिल्लक राहिलेली आहे. आणि जर आपण सोसायटीला, समाजाकडे बघितलं तर एकंदरीत झोपेचे जे तास असतात ते खूप कमी झालेले आहेत. क्रॉनिक स्लीप डेप्रिव्हेशन जे म्हणतो आपण, म्हणजे खूप लांब काळासाठी आपल्या सगळ्यांना एक स्लीप डेट झालेलं आहे, की झोपेचं रोज जे अर्धा किंवा 1 तासाचं डेफिसिट तयार होत चाललेलं आहे. त्यामुळे देखील शरीरात जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत किंवा इन्सुलिनचं जे रेझिस्टन्स आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं म्हणजे स्ट्रेसमुळे ज्यांना रिस्क फॅक्टर्स ऑलरेडी आहेत त्यांना डायबिटीस फार लवकर सुरू व्हायची शक्यता असते. आपलं धकाधकीचं जीवन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ मॉडर्न लाईफ, आर्थिक वैफल्य, सामाजिक, मेंटल हेल्थ इश्यूज, ह्या सगळ्यांमुळे जे डिप्रेशन, एन्झायटी म्हणा किंवा एकंदरीत जो मेंटल स्ट्रेस वाढलेला आहे त्याच्यामुळे देखील डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टर अर्चना, डायबिटीस होणं हे तरुणांसाठी खूपच त्रासदायक होऊ शकतं का? खास करून जेव्हा तरुण पिढी देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम किंवा सक्रिय बनवते. अशा परिस्थितीत डायबिटीस कंट्रोल करताना सामाजिक आणि जीवनशैलीतील संतुलन चांगल्या प्रकारे सांभाळण्याबाबत तुम्ही तरुण पिढीला काय सल्ला द्याल किंवा काय उपचार सुचवाल? हो, ते तरुणांना अपेक्षा पण नसते की ह्या वयात आपल्याला डायबिटीस झाले. सो द इम्पॅक्ट ऑफ डायबिटीज मेंटल हेल्थ वरती खूप मोठा असतो
आपण बोलतो वर्क लाईफ बॅलन्स, आता एक नवीन दृष्टी येते वर्क लाईफ हेल्थ बॅलन्स. म्हणजे आपल्याकडेही लक्ष द्यायचंय, आपलं काम नोकरी पण करायचंय, पैसे पण कमवायचे आहे आणि परिवाराकडे पण बघायचंय. सो ही काय छोटी गोष्ट नाहीये आणि हे ऐकूनच आपल्याला स्ट्रेस वाढतो आणि नोकरीची स्ट्रेस ती वेगळी झाली. तर सो डॉक्टर श्वेतानीच खूप चांगलं सांगितलं की स्ट्रेस आता एव्हरीबडी इज गोइंग थ्रू स्ट्रेस. म्हणजे प्रत्येक नोकरीला स्ट्रेस आहे. नोकरी असली तरी स्ट्रेस, नोकरी नसली तरी स्ट्रेस, लग्न झालं तरी स्ट्रेस, लग्न नाही झालं तरी स्ट्रेस. सो आजकाल जी आहे स्ट्रेस इज बिकम अ पार्ट ऑफ लाईफ. तर आपल्याला स्ट्रेसची कशी आपल्याला हँडल करायची ती थोडीशी शिकवून घ्यायला हवंय, थोडी समजूत करायला हवे की जे काय आपल्याकडनं होतं ते करा आणि थोडीफार गोष्ट नाही होत असेल तर ते सोडून द्यायला एस्पेशली स्त्रियांना थोडंसं ते समजून घ्यायला हवंय. ना वर्क लाईफ हेल्थ बॅलन्सची काय आहे, आता काय असतं, पैसे कमवायचे आहे पण लॉंग वर्किंग अवर्स असतात, तर त्याच्यामध्ये काय करणार, बसल्या बसल्या तुम्ही एक एक तासानंतर उठून थोडंसं फेरी करून या, थोडेसे बसून खुर्चीवरती एक्सरसाइज करतात असा प्रकारचं आपण थोडे 5 मिनिटं करा. म्हणजे एक एक तासानंतर उठून किंवा बसूनच काहीतरी एक्सरसाइज करून घ्या, हात पाय हलवून घ्या, मानेचं एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण जे म्हणतो ते करायला हवंय. वर्क फ्रॉम होम इज हॅज बीन अ बिग इश्यू. लकीली आता सगळं ऑफिस लोक ते ऑफिसर्स आर कॉलिंग देअर एम्प्लॉईज बॅक. तर रोज रोजची जी ट्रॅव्हल असते, म्हणजे आपण बसून एक गाडीतनं जातो, ट्रेन, लोकल ट्रेन ट्रॅव्हल, पब्लिक ट्रान्सपोर्ट, ही जरा थोडंसं इट विल हेल्प अस टू बर्न दी कॅलरीज. जेवण वेळेवर करणं ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आय नो, म्हणजे सगळ्यांना एकदम ठराविक टायमिंगला उठून जेवण करणं इट इज अ बिग ब्लेसिंग, पण तरी सुद्धा जितकं होईल तर 4-4 तासांनी थोडं थोडं खात राहायचं. मुख्य इम्पॉर्टंट पोर्शन कंट्रोल, म्हणजे आपण किती खातो. म्हणजे आपल्याला असं आजकाल काय कॅलरी डेन्स फूड, म्हणजे सिम्पल पॅकेज फूड, फास्ट फूड, काय ऑर्डरिंग इन होतो, म्हणजे लवकर लगेच जेवण भेटून जातो आणि जेवणाची म्हणजे फूडचं, धान्यांचं कमी नाही आपल्याकडे, पण जे आपण वी अटेंड टू ओव्हर इट. आणि हे जे फूड असतात, हे जेवणाचे पदार्थ असतात, त्यांच्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात. तो टेकिंग अ डब्बा मे बी इज अ बेटर आयडिया, कारण घरचं जेवण असतो त्याच्यात कॅलरीज जरा आपण कंट्रोल करू शकतो. तेलाचं प्रमाण, गोड वगैरे ते स्वयंपाकात घालायचं, मीठ घालायचं, ते सगळं आपण कंट्रोल करू शकतो. तर बाहेरचं फूड ऑर्डरिंग करण्याऐवजी घरचा डबा घेऊन गेलेलं इट इज अ फार बेटर ऑप्शन. जेवणाचं पोर्शन कंट्रोल, जेवणाचं वेळ आणि जेवणाचं क्वालिटी जी आहे, म्हणजे क्वालिटी म्हणजे आपण जेव्हा बघतो ते कार्बोहायड्रेट्स असतात ज्यांनी शुगर, साखरेचं लेवल्स वाढतात. प्रोटीन्स इंडियन डाएटमध्ये कमीच असतो, तर प्रोटीन्सची पदार्थांनी पोट संतुष्टी भेटते आणि त्यांनी शुगरचे लेवल्स जास्त वाढत नाही. आणि फायबर्स म्हणजे आपले भाज्या आणि फळं ह्यांचं वापर जास्त करायला हवे. तर हे सगळं आपलं 3-4 तासांनी थोडं थोडं खात राहिलं तर पोटाची संतुष्टी पण असते आणि न्यूट्रिशन बरोबर, पोषण बरोबर भेटत जातो आपल्याला. सो पेइंग अटेन्शन टू द डाएट, रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी ही पण महत्वाची गोष्ट असते. इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज या दोघांमध्ये जे फरक आहे ते जाणवायला हवे. ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण जे रोजचं काम करतो, म्हणजे स्त्री बोलतात की मी सगळं घरचं काम करते, ती ऍक्टिव्हिटी असते. एक्सरसाइज म्हणजे एक अमुक तासासाठी कंटिन्युअस केलेलं प्रमाण जे एक्सरसाइज जे असतो, म्हणजे तुम्ही 20 मिनिटं 30 मिनिटं जे कंटिन्युअस फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात त्याला आपण एक्सरसाइज म्हणतो. वॉकिंग ऑल्सो इज अन एक्सरसाइज, सायकलिंग, स्विमिंग, बॅडमिंटन, बास्केटबॉल जे काही करतात ते एक्सरसाइज असतो. योगा. तर ऍक्च्युली गाईडलाईन्सच्या अनुसार हे जे रेकमेंडेशन्स आहेत ते म्हणतात की दर आठवड्याला 150 मिनिटं, म्हणजे 6 days इन अ वीक ते रेग्युलर कार्डिओ एक्सरसाइजेस, वॉकिंग, मिनिमम वॉकिंग ते असायला हवे. आणि त्याशिवाय आठवड्यातनं 2-3 दिवस स्ट्रेचेस किंवा स्ट्रेंथनिंग, मसल स्ट्रेंथनिंग, म्हणजे मांसपेशांना ताकद देणारा असं एक्सरसाइज. आता ते बॉडी वेट एक्सरसाइज असू शकतो, जे आपण स्क्वॉट्स, लंजेस, प्लँक्स अशा प्रकारचं जे एक्सरसाइज ज्याने बॉडीचे मांसपेशींना एक्सरसाइज करतात
अशा प्रकारचं असू शकतो, किंवा डंबेल्स उचलायचं किंवा थेराबँड्स वापरायचं. यांनी मांसपेशींची ताकद वाढते, आणि हे ताकद वाढलं की इन्सुलिन रेझिस्टन्स, जे इन्सुलिनचा प्रतिरोध जे असतो ते कमी होतो. तर रोजच्या जीवनशैलीमध्ये रोज आपल्या सगळ्यांकडे 24 तास असतो. त्या 24 तास मध्ये 40 मिनिटं आपल्या स्वतःकडे देणं ही काय मोठी गोष्ट नाहीये, पण ती ही फक्त 40 मिनिटं रोजचं तुमचं 10 वर्षाचं आयुष्य खूप वाढेल. कारण डायबिटिक पेशंटमध्ये, टाईप 2 डायबिटीसचं लॉन्जेव्हिटी, जे लाईफ स्पॅन जी असते तशीच थोडी 5-6 वर्षांनी कमी असते नॉन डायबिटिक लोकांपेक्षा. पण रोजचं तुम्ही 40 मिनिटं एक्सरसाइज घाला तुम्ही ते 24 तासामध्ये. कधीही करू शकता, सकाळ करू शकता, दुपारी, रात्री, कधीही करू शकता. सो ते पण ते 40 मिनिटं तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट पडेल. तर त्याची थोडीशी काळजी घेऊन हे तरुणांनी ते चालू केलं, आता त्यांना 50व्या वर्षी त्याचं बेनिफिट जाणवेल. थँक्यू सो मच डॉक्टर अर्चना. बीएमजी मध्ये पब्लिश झालेल्या एका स्टडीनुसार तरुण मुला-मुलींमध्ये टाईप 2 डायबिटीसचा धोका जास्त वाढतोय. 204 देशांमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की 1990 पासून ते 2019 पर्यंत 15 ते 39 या वयोगटातील तरुणांमध्ये टाईप 2 डायबिटीसच्या प्रकरणांमध्ये तब्बल 56% वाढ झाली आहे. या अनुषंगाने डॉक्टर श्वेता, डायबिटीसचं ओढावलेलं वाढतं संकट पाहता तुम्ही आम्हाला असे काही ट्रेंड्स किंवा पॅटर्न सुचवू शकता का जे तरुणांसाठी उपयुक्त असतील? ओके. डॉक्टर अर्चना मॅडमनी आत्ताच आपल्याला डिटेलमध्ये सांगितलंय की कशा प्रकारे आपण आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवू शकतो किंवा आपल्या आहारामध्ये नियंत्रण आणू शकतो, स्ट्रेस मॅनेज करू शकतो, स्लीपचं प्रमाण वाढवू शकतो. ह्या 4 गोष्टी जर आपण केल्या आपल्या हातात ज्या आहेत, तर आय थिंक डायबिटीस आपल्याला जवळजवळ 80% प्रमाणात तरी आपल्याला टाळता येईल, किंवा टाळता नाही आला तरी डिले किंवा त्याला दूर ढकलता येईल. म्हणजे पहिल्यांदा आपण हे बघायला पाहिजे की आपण डायबिटीस ऍट रिस्क आहोत का, की आपल्याला डायबिटीस व्हायचा धोका इतरांपेक्षा जास्त आहे का, हे प्रत्येक तरुणाने तपासून बघायला पाहिजे. आणि ते फार सिम्पल आहे. जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे, तुमच्या आई वडिलांपैकी कुणाला किंवा भाऊ बहिणींपैकी कुणाला टाईप 2 डायबिटीस आहे, तुमचं वजन किंवा बॉडी मास इंडेक्स जे आहे ते नॉर्मल लेवलच्या वर आहे, किंवा जो कमरेचा घेर असतो वेस्ट सर्कम्फरन्स ते जास्त आहे, जरी तुमचं वजन नॉर्मल आहे पण पोटाभोवती फार फॅट अक्युमुलेट झालेला आहे, किंवा तुम्ही फार सेडेंटरी आहात, की जनरली जास्त आपली ऍक्टिव्हिटी होत नाही, बसल्या ठिकाणीच आपली कामं असतात, स्ट्रेसफुल जीवनशैली आहे, किंवा आपलं जे डायरल रिदम आहे, की जी दिवस रात्राचं जे आपलं स्लीप सायकल असतो ते रात्रपाळी वगैरे करणाऱ्या लोकांमध्ये आपण मेटाबॉलिझमचे जास्त प्रॉब्लेम्स बघतो. तर अशा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की त्यांचं डायबिटीस व्हायचं रिस्क खूप जास्त आहे. जर तुम्ही ऍट रिस्क आहात, फॅमिली हिस्ट्री पण आहे आणि तुमचं जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा जीवनशैली आहे ते डायबिटीस होण्यासाठी कंड्युसिव्ह असतील, तर यू आर ऍट रिस्क. आणि अशा लोकांनी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्यायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे वेट आहे ते आपण मॅनेज करायला पाहिजे. जर आपण वेट वाढू नाही दिलं, आपलं जे नॉर्मल लेवल आहे आपल्या बॉडी प्रमाणे, तर आपण डायबिटीस पुष्कळ प्रमाणात टाळू शकतो. आणि आपल्या बॉडीसाठी कुठलं वेट योग्य आहे हे समजून घेणं पण खूप साधं आहे. म्हणजे जर आपला हाईट जे आहे, हाईट -100 ला आपण आयडियल बॉडी वेट म्हणतो. जर एखाद्याचं हाईट समजा 150 सेंटीमीटर आहे, तर 50 kg इज प्रॉबली द आयडियल वेट. दुसरं हे आहे की आपला पोटाचा घेर, काही तरुण मंडळी आपण बघतो की ती अगदी सडपातळ दिसतात दिसायला, पण त्यांचं पोट तसं वयाच्या मानाने सुटलेलं असतं. आणि जरी ते सडपातळ दिसत असली तरी त्यांना डायबिटीस व्हायचा रिस्क जास्त असतो. अशा लोकांना आपण लीन फॅट इंडियन पीपल म्हणतो, किंवा विसरल फॅट किंवा पोटातली चरबी जास्त आहे, अशा लोकांनी मग लीन राहणं किंवा सडपातळ राहणं हेच जास्त चांगलं आहे. तर प्रत्येकाचा बॉडीचा एक टॉलरन्स असतो की ह्या पर्टिक्युलर लेवल पर्यंत आपली बॉडी किंवा आपलं शरीर जे आहे की ते फॅट टॉलरेट करू शकेल किंवा तेवढ्या प्रमाणात वजन टॉलरेट करू शकेल, की तो एक लिमिट किंवा थ्रेशोल्ड क्रॉस केला की डायबिटीस व्हायचं प्रमाण वाढू शकतं. तर आपण स्वतःच त्याच्याकडे लक्ष देऊन आपलं बॉडीचं टाईप काय आहे आणि किती प्रमाणात आपण खाल्लं तरच आपलं वजन मेंटेन राहतं हे बघणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाचं शरीर बायोलॉजिकली वेगळं असतं. काही मंडळी बघतो आपण की त्यांचं जेवणाचं प्रमाण जास्त असतं, क्वांटिटी किंवा कॅलरीज आपण बघतो तर जास्त असतं, तरी ती सडपातळ राहतात, कारण ते प्रॉबेबली जेनेटिक्स त्यांचे चांगले असतात, जीन्स.
पण उलट आपण बघितलं ज्यांना स्पेशली डायबिटीसची फॅमिली हिस्ट्री आहे किंवा मुलींमध्ये ज्यांना पीसीओएस आहे, अशा लोकांना किंवा प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होता आणि प्रेग्नन्सी नंतर निघून गेला, जेस्टेशनल डायबिटीस जे म्हणतो, ज्यांना असे प्रॉब्लेम्स होते, अशा स्त्रियांना डायबिटीस व्हायची खूप रिस्क असते. त्यामुळे त्यांनी आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. अशा तरुणींनी हे समजून घेणं आवश्यक आहे की त्यांचा वेट थ्रेशोल्ड जो आहे तो कमी आहे. म्हणजे आपण लीन राहणं हेच महत्वाचं आहे. आणि आपलं वजन एका पर्टिक्युलर लिमिट मध्ये राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त किंवा कमीत कमी जेवढं फूडचं सेवन करू शकतो तेवढंच करणं गरजेचं आहे. आणि जसं मॅडमनी सांगितलं, आपल्याला प्रोटीन्स, इंडियन डाएटमध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिनं जे म्हणतो ते खूप कमी प्रमाणात मिळतात. स्पेशली व्हेजिटेरियन डाएटमध्ये तर हे खूपच चॅलेंजिंग आहे प्रोटीनचा समावेश वाढवणं. तर आपण बघायला पाहिजे की जास्तीत जास्त आपण भाज्या, फळं आणि प्रोटीन्स ह्याच्यानेच पोट भरून घ्यायला पाहिजे. आणि लास्ट शेवटी आपण कार्बोहायड्रेट्सकडे वळायला पाहिजे. म्हणजे आपल्या आहारामध्ये जे चपाती, भाकरी हे जे पदार्थ आहेत ते कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यांचं प्रमाण कमी ठेवा आणि कडधान्य, भाजीपाला, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स ह्यांचं प्रमाण वाढवा. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी दूध, आपलं चिकन, फिश, एग व्हाईट हे प्रकारचे लीन मीट खाऊ शकतात, पण त्याचंही प्रमाण एका मर्यादेपर्यंत चांगलं आहे आणि ते फ्राईड खाता कामा नये. बॉइल्ड, ग्रिल्ड अशा पद्धतीने जर आपण कुकिंग केलं तर ते जास्त हेल्दी राहतं. आणि पोर्शन कंट्रोल फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण पोट भरून खायचे दिवस आता गेलेले आहेत असं मला वाटतं. आपलं जे फिजिकल ऍक्टिव्हिटीचं लेवल बघितलं आपण, म्हणजे मोस्टली आपण सगळेच बसून काम करतो, तर आपल्याला पोट भरून खायची आता आपली योग्यताच राहिलेली नाहीये ऍज अ सोसायटी. म्हणजे आपलं जे पोट आहे त्याचं फक्त 50% आपण फूडने भरायला पाहिजे, 25% वॉटर आणि 25% एअर. जर असं आपण ठेवलं तर आपण, म्हणजे मला वाटतं की डायबिटीस, स्थूलपणा ह्या सगळ्यांचा मुकाबला करू शकू. आणि आपल्याला जी सटायटी असते, पोट भरलंय ह्याचं जे आपल्याला समाधान, तृप्ती किंवा एक सटायटी असते, ती येण्यासाठी प्रोटीन्स आणि फायबर्स ह्यांचं इंटेक फार महत्वाचं आहे. जर आपल्या डाएटमध्ये काहीच प्रोटीन्स नसतील आणि फायबर्स नसतील तर ऑब्व्हियसली पोट भरणार नाही आणि जास्तीत जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटचं सेवन होतं. आणि जे सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण, जे पदार्थ खाल्ल्यावर लगेच त्याचं रूपांतर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजमध्ये किंवा साखरेमध्ये होतं, असे पदार्थ आपण कमीत कमी खायला पाहिजेत किंवा शक्यतो टाळायला पाहिजेत. ह्या प्रकारामध्ये जनरली साखर, गूळ, राईस, मैद्याचे पदार्थ, बटाटा, बेकरी प्रोडक्ट्स हे सगळ्या गोष्टी येतात. आणि आपण जर तरुण मंडळींचं डाएट बघितलं तर जनरली ह्या सगळ्या पदार्थांचं सेवन जास्त असतं. जर स्पेशली जर बाहेरचं खायची जर सवय असेल तर, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे घरच्या अन्नाला किंवा घरच्या जेवणाला काहीही पर्याय नाही. जर तुम्ही बाहेर असता 8 तास तर तुम्ही त्याप्रमाणे प्री प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नेक्स्ट डे तुम्हाला जनरली किती वाजता तुम्हाला खायला वेळ मिळतो, किती वाजता तुम्हाला भूक लागते ह्याचा अंदाज आपण घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे आपले स्नॅक्स, मील्स आपण रेडी ठेवायला पाहिजे. स्पेशली जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी देखील हे फार गरजेचं आहे. थोडंसं प्री प्लॅनिंग केलं तर आपण आपलं डाएट फार उत्तम रीतीने मॅनेज करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपली जी ऍक्टिव्हिटी, मॅडमनी ऑलरेडी सांगितलंय, जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही आपल्या जागेवरून उठा. एखादी गोष्ट तुम्हाला सतत लागते आणि तुम्ही 24 तास बसलेलेच असतात जनरली, तर ती दूर ठेवा. म्हणजे सतत तुम्ही तुमच्या आपल्या खुर्चीवरून उठाल आणि ती गोष्ट घ्याल. तर कुठे कुठे आपल्याला संधी मिळेल तिकडे आपण ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न करायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, लिफ्टचा वापर टाळून तुम्ही थोडे स्टेअरकेसने थोडे फ्लोअर चढून जा. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे जी आपली ऍक्टिव्हिटी वाढते ते लॉंग रन मध्ये खूपच बेनिफिशियल आहे. आणि झोप मिनिमम, म्हणजे तरुणांना तर जास्त झोपेची गरज असते, तर आणि ऍडोलेसंट्सना देखील, जे किशोरवयीन मुलं असतात त्यांना देखील झोपेची गरज इतर लोकांपेक्षा जास्त असते. तर ह्या वयोगटासाठी कमीत कमी 7 ते 8 तास झोप अतिशय आवश्यक आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट शेवटचं, तर स्ट्रेस तर असणारच आहे. आपण त्या स्ट्रेसला कसं रिॲक्ट करतो हे प्रत्येकाने शिकून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये
10 आउट ऑफ 10 असा आपण प्रयत्न केला तर आय थिंक लाईफ जास्त स्ट्रेसफुल होऊन जाते. तर गोष्टी प्रायोरिटाईज करणं, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या करणं आणि बाकीच्या थोड्या सोडून देणं, डेलिगेट युअर रिस्पॉन्सिबिलिटीज टू अदर्स, म्हणजे जिकडे जिकडे शक्य आहे तिकडे मदत मागा, आपले काही जबाबदाऱ्या आहेत त्या इतरांवर सोपवा. असं सगळं जर आपण केलं एफिशियंटली आणि स्मार्टली जर आपण काम केलं तर मला वाटतं स्ट्रेसला देखील आपण चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून जर आपण वजन कंट्रोलमध्ये ठेवलं, कार्ब्सचं प्रमाण कमी ठेवलं तर डेफिनेटली आपण डायबिटीज जरी 100% प्रिव्हेंट करू शकलो नाही तरी त्याला आपण ऍटलिस्ट डिले तरी करू शकतो. आणि तरुणांमध्ये जर डायबिटीसचं प्रमाण म्हणजे जसं वाढतंय ती खूप चिंताजनक गोष्ट आहे. कारण जर 60व्या 70व्या वर्षी एखाद्याला डायबिटीस झालं तर आपण असं समजू शकतो की पुढचे 15 ते 20 वर्ष तो व्यक्ती डायबिटीस बरोबर आपला वेळ घालवणार आहे किंवा डायबिटीस बरोबर आपलं लाईफ स्पॅन त्याचं जाणार आहे. तरुणांमध्ये जो डायबिटीस होतो तो जास्त चिंताजनक प्रकार आहे. कारण जर 20व्या किंवा 30व्या वर्षीच डायबिटीस झाला तर नॅचरली आपली पुढची 50-60 वर्ष आपण डायबिटीस बरोबर घालवणार आहोत. म्हणजे डायबिटीसचं किंवा शुगरचं जे आपल्या बॉडीवर एक्सपोजर आहे ते जवळजवळ 5 ते 6 दशकांचं असणार आहे कम्पेअर्ड टू एखादी व्यक्ती ज्याला 60व्या 70व्या वर्षी डायबिटीस झाले. तर ऑब्व्हियसली डायबिटीसमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते तरुण वयात डायबिटीस झालेल्या व्यक्तींना व्हायचं रिस्क जास्त असतो. त्यामुळे आपण तरुण लोकांमध्ये जास्त इंटेन्सिव्हली सगळ्या गोष्टी मॅनेज करायला पाहिजेत, त्यांचे शुगर जास्त कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजेत आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हणतो ते देखील फार इंटेन्सिव्हली करायला पाहिजे. म्हणजे डायबिटीस हा काही साधारण किंवा दुर्लक्ष करण्यासारखा आजार अजिबात नाहीये, पण जर तरुण वयात जर डायबिटीस झाला तर त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं. थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टर श्वेता यांनी सांगितलेल्या मुद्द्याबाबत अजून बोलायचं झालं तर डॉक्टर अर्चना, करिअर निवडीवर आणि बदलत्या जॉब पद्धतीवर डायबिटीसचा होणारा परिणाम याबद्दल तुम्ही अजून तपशीलवार सांगू शकता का? त्याचबरोबर असे काही जास्त तणावपूर्ण असणारे मोठ्या पदावरचे जॉब्स ज्यामध्ये खूप प्रवास करावा लागतो, कामाचे तास ठरलेले नसतात, रात्री अपरात्री काम करावं लागतं, वेगवेगळ्या टाईम झोन मध्ये फिरावं लागतं आणि एकंदरीतच शरीराला आराम मिळत नाही, त्यामुळे याचा डायबिटीसवर किती प्रभाव पडतो? सो करिअर चॉईसेस म्हणजे डायबिटीज एकदा झालं तर कोणतं नोकरी निवडावी ते आपल्या हातात नसतो, आपल्या क्वालिफिकेशन्सवर असतो. तो ऍक्च्युली डायबिटीसमुळे कोणतीही नोकरीला नकारणं असं आपण मानत नाही. फक्त पायलट्स फ्लाइंग जॉबला डायबिटीसच्या पेशंटना अलाउ केलेलं नसतं आणि तेही त्याच्यामध्ये ज्यांना डायबिटीस, जे पायलट्सचे इंटरव्ह्यू देतात ते ज्यांना डायबिटीज आहे पण फक्त एकच प्रकारची औषध त्यांना चालते, पण त्याच्यावरती कोणतेही दुसरी औषध असेल तर पायलट लोकांचं डिस्क्वालिफिकेशन होऊन जातो. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर्स म्हणजे बस ड्रायव्हर्स किंवा ट्रेन ड्रायव्हर्स ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशा लोकांना मग त्यांना ती नोकरी लागू येत नाही. बट अदरवाईज देर इज नो जॉब विच अ डायबेटिक पेशंट कनॉट डू. म्हणजे असं कोणतीही नोकरी नाहीये जे डायबेटिक्स पेशंटना मना आहे ना. आता प्रॉब्लेम पडतो की स्ट्रेसफुल जॉब्स म्हणजे एक्झिक्युटिव्ह जॉब्स जे असतात किंवा ते वर्क फ्रॉम होम किंवा टाइम झोन्स वेगळं काम करणं, म्हणजे ते राहतात भारतामध्ये पण ते US टाइम शिफ्ट करतात, त्यांचं ते नाईट शिफ्ट होऊन जातो. किंवा शिफ्ट ड्युटी वर्कर्स ज्यांची कधी दुपारची शिफ्ट असते, कधी रात्रीची शिफ्ट असते, कॉल सेंटर वर्कर्स, ह्यांच्या मध्ये डायबिटीस शुगरच्या लेवल्स मध्ये खूप वर खाली होतं. कारण स्लीप झोप एक महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बुडियालने खूप चांगलं सांगितलंय की आपल्या सगळ्यांना कमीत कमी 7 तासाची कंटिन्यू झोप हवंय. नाउअडेज स्लीप हॅज बिकम अ लक्झुरी लुक्स लाईक. कारण 6 तास पण कुणाला, बहुतेक लोकांना एकत्र झोप, चांगली झोप भेटत नाही. बट आणि जी स्लीप जी असते रात्रीच्या वेळेला झोप काढणं ती महत्वाची असते. कारण आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स असतात, कॉर्टिसॉल, ग्रोथ हॉर्मोन, हे सगळं हॉर्मोन्स आपल्या शरीराला एक फंक्शनिंग जी असते त्याची शरीराची जी मेटाबॉलिझम असते त्याला एक बरोबर चाकेवरती ते बरोबर चालवत असते. जेव्हा आपण रात्री 10-11 वाजता झोपतो आणि सकाळी 5 वाजता उठतो त्यावेळेला हे हॉर्मोन्स सकाळी 4-5 वाजता त्या हॉर्मोन्सची पीक असते, म्हणजे मॅक्झिमम लेवल्स असतात. आणि हॉर्मोन्स बरोबर वेळेवरती पीक झाले तर आपण फ्रेश होऊन उठतो. म्हणजे 5 वाजताही उठलो, 6 वाजताही उठलो,
पण एकदम चांगले फ्रेश मनात उठतो आपण आणि स्फूर्ती असते. पूर्ण दिवसाची कार्यक्रम जे करायची जी स्फूर्ती असते ती हॉर्मोन्स रात्रीचे बरोबर आले तरच होतो. आणि हॉर्मोन्स यायला आपली झोप बरोबर काढायला हवे. न शिफ्ट ड्युटी वर्कर्स किंवा टाइम झोन्स मध्ये जे चेंज होतात ज्यांची कामं, त्यांना रात्रीची झोप भेटत नाही. रात्रीची झोप बरोबर झाली नाही तर मग हॉर्मोन्सची गडबड होते. ती हॉर्मोन्सची पीक होत नाही. जे सकाळी 3-4 वाजता ते हॉर्मोन्सची जे पीक असायला हवे ते होत नाही. म्हणून जेव्हाही झोपायला जातात ते उठतात ते फ्रेश होऊन कधीच उठत नाही. आणि ते उत्साह, आयुष्याची दिवसाची जी उत्साह असते ते पण कमी होऊन जाते. आणि थकवा, कॉन्स्टंट फटीग जी असते ते पण जरा असा प्रकारचा दिसून येतोय. म्हणून स्लीप ऍट द राईट टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते क्वांटिटी ऑफ स्लीप 6-7 hours ऑफ कंटिन्युअस गुड क्वालिटी स्लीप इज इम्पॉर्टंट युवांमध्ये. आता आपल्याकडे काय दुसरं पर्याय नसेल तर काय करू शकते अशा लोकांनी, म्हणजे इफ दे कॅन टेक म्हणजे ऑल्टरनेट वीक शिफ्ट, म्हणजे एका आठवड्याला रात्रीचं शिफ्ट करा, एका आठवड्याला दुपारची शिफ्ट करा, असं त्यांच्या नोकरीमध्ये थोडंफार विचार करू शकतात. इफ दे ऑफिसर्स कॅन, इफ दे मॅनेजर्स कॅन अलाउ देम. ट्रॅव्हल ज्यांची असते, एक्झिक्युटिव्ह हाय फ्लाइंग जॉब असतात, त्यांची फ्रिक्वेंट ट्रॅव्हल असते. ऑफिस कामाकरतासाठी ट्रॅव्हल होणं म्हणजे तुमची पूर्ण दिवसाची स्केड्यूल जी असते, दिवसाची पॅटर्न रुटीन जी असते ते डिस्टर्ब होऊन जातं. म्हणजे वेळेवर जेवण भेटत नाही, झोप रात्री बरोबर होत नाही. आणि जी एक्सरसाइज मी म्हणाले 40 मिनिटं एक्सरसाइज करायचं ते ट्रॅव्हल मध्ये निघून जातो. आणि ट्रॅव्हल समजा करताना तुम्ही फ्लाईटनी गेलात तर फ्लाईटची जेवण असते ते इट इज ऍब्सोल्युटली नॉन न्यूट्रिशियस फूड. सो हे सगळ्या कारणांचं जे दुष्परिणाम जे पडतो ते ब्लड शुगर लेवल्सवर पडतात. सो टाइम झोन्स, टाइम शिफ्ट आणि फ्रिक्वेंट ट्रॅव्हल्स ते काय करू शकतात, तर अगेन यू कम बॅक टू द सेम पॉइंट, पोर्शन कंट्रोल, चॉईस ऑफ क्वांटिटी, क्वालिटी, टाइम. क्वांटिटी म्हणजे पोर्शन, ते आपण किती खातो आहार, थोडं कमीच खा. डॉक्टर श्वेतांनी खूप चांगलं सांगितलं की 50%च खायची गरज आहे, बाकी 25% पोटात पाणी भरा, ते इट इज गिव्स यू संतुष्टी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रोटीन्सची पदार्थ वाढवणं, फायबरची पदार्थ वाढवणं, आणि कार्बोहायड्रेट्सची आहे ते भाजी असू द्या, चपाती असू द्या, भाकरी असू द्या, भात असू द्या, त्याचं प्रमाण कमीच ठेवा. तर संतुष्टी पण राहील आणि थोडं फ्रेश असतो. पोट भरून जेवलं ना तर एक अर्धा तासानंतर सुस्ती येऊन जाते, कामाला मन लागत नाही आणि फ्रेश वाटत नाही. सो डाएट इज दे कॅन डू. एक्सरसाइजेस कुठेही ट्रॅव्हल करतात, एअरपोर्टमध्ये गेलात किंवा स्टेशनवरती गेलात, ट्रेननी जात असेल तुम्ही कामासाठी, तर वॉक करा तुम्ही जेवढं, म्हणजे एस्केलेटर घेऊ नका, लिफ्ट घेऊ नका, जिन्ह्या चढून जा, तुम्ही जिन्ह्या उतरून जा, कार पार्क कडे चालत जा, कार थोडंसं लांब पार्क करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. आणि हॉटेल रूम मध्ये जनरली हे हाय एक्झिक्युटिव्ह जे असतात, हाय फ्लाइंग जॉब्स, ते ऑफिस लोकांनी पण त्यांना चांगल्या हॉटेल्समध्ये राहायला देतात. तर युजली अशा हॉटेल्समध्ये आजकाल जिमची सुविधा असते, तर एक 15-20 मिनिटं तिकडे जिम मध्ये जाऊन वर्कआउट करा. आणि समजा काही जिम वगैरे काही नसेल तर हॉटेल रूम आहे आपली, त्या हॉटेल रूम मध्ये पुशअप्स करा, एक 10-20 पुशअप्स करा बस. पण तिकडे काय इक्विपमेंटची गरज नाही आपल्याला, फक्त हात पाय हवे आणि जागा थोडीशी हवे. तर थोडी एक्सरसाइज एक 15 मिनिटं तुमच्या बिझी लाईफस्टाईल, बिझी हेक्टिक जेट सेटिंग ग्लोब ट्रॉटिंग जे आपण म्हणतो अशा लाईफस्टाईल मध्ये पण ते 20 मिनिटाचं तुम्ही एक्सरसाइज केलात आणि ऍटलीस्ट 6-7 hours ऑफ गुड स्लीप इन द नाईट ते काढलात तरी त्याच्यामध्ये खूप तुमचा चांगलाच परिणाम होईल. म्हणजे तुमची जी जॉबची स्ट्रेसफुल कंडिशन्स आहे, एक 20 मिनिटाच्या एक्सरसाइजनी किंवा 20 मिनिटं ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा 40 मिनिटं ऑफ कार्डिओ, दॅट विल मेक अ ह्यूज डिफरन्स इन द लॉंग टर्म. सो नोकरी पण चालू राहील, हेल्थ पण मेंटेन राहणार तुमची, अशी माझी विचार आहे. धन्यवाद डॉक्टर. जसं की आधीच आपण पाहिलं की डायबिटीस हा आजार तरुणांसाठीच फक्त शारीरिक दृष्ट्या त्रासदायक नसून त्यांचं मानसिक आरोग्यही धोक्यात टाकतं. आणि हा असा मुद्दा आहे जो डायबिटीसवर चर्चा करताना कायमच दुर्लक्षित केला जातो. तर डॉक्टर श्वेता, तुम्ही आम्हाला याचाच संदर्भ घेऊन मानसिक आरोग्याशी निगडीत काही चिंताजनक मुद्द्यांविषयी अधिक माहिती सांगू शकता का, ज्या सामान्यतः डायबिटीस झाल्यानंतर अचानक समोर येऊ शकतात, त्याचबरोबर यावर उपाय नेमके काय आहेत?
खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. डायबिटीस आणि मानसिक आजार किंवा मेंटल हेल्थ इश्यूज म्हणजे खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आता ह्याबद्दल जागरूकता जी असते ती फक्त पेशंट्समध्ये नाही, डॉक्टर्समध्ये देखील असायची गरज आहे. कारण बऱ्याच अभ्यासांमधून किंवा संशोधनातून असं निदर्शनाला आलेलं आहे की जवळजवळ 50% डायबेटिक पेशंट्समध्ये काही ना काही मानसिक इश्यूज असू शकतात, मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज असू शकतात. डिप्रेशन, एन्झायटी, बॉडी इमेज इश्यूज, असे सगळे प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे डायबिटीस मॅनेज करणं जरा असं डिफिकल्ट होऊन जातं. बऱ्याच वेळा डायबिटीस आहे हे समजल्यावरच पेशंटचं स्ट्रेस लेवल वाढतो. ते डिनायल मध्ये जातात की मान्यच नाही करत डायबिटीस आहे. वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जाऊन त्याची पडताळणी करून घेतात की खरंच बरोबर सांगतायत का डॉक्टर आणि हे शुगर लेवल्स खरंच अबनॉर्मल आहेत का. तर हे डिनायलचा जो फेज असतो त्याच्यामध्ये बराच जर वेळ घालवला आणि आपली ट्रीटमेंट योग्य वेळी चालू नाही केली, अशीच बघता बघता 5-10 वर्ष निघून गेली, तर मग कॉम्प्लिकेशनची सुरुवात लवकर होते. म्हणून पहिली गोष्ट जी महत्वाची आहे की तुम्ही ऍक्सेप्ट करा. आपल्या समोर आहेत आपले ब्लड शुगरचे रिडिंग, आपल्या समोर तज्ञ डॉक्टर आहेत क्वालिफाईड, एक्सपिरियन्स, जे सांगतायत की डायबिटीसची सुरुवात आहे. तर ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि समजून घ्यायला पाहिजे डायबिटीस झाला तर तो काही अतिशय अनक्युरेबल असा काही आजार नाहीये. त्याच्यावर आपण खूप इफेक्टिव्हली उपाययोजना करू शकतो. आपल्या जीवनशैलीमध्ये बदल काय करायचे आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही ते बदल करून आणू शकता किंवा तुमचे जे काही बॅरियर्स आहेत, तुमचे जे कामाचा स्वरूप म्हणा, फॅमिली लाईफ, सोशल स्ट्रक्चर, ह्यामुळे जे काही तुम्हाला एक प्रकारची उत्तम जीवनशैली फॉलो करायला अडथळा येत असेल तर त्यासाठी देखील डॉक्टर तुम्हाला हेल्प करायला अवेलेबल आहेत. तर हे मान्य करणं की आपल्याला शुगर आलेली आहे आणि हे बदल करायचे आहेत, हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस डिस्ट्रेस. डायबिटीस डिस्ट्रेस म्हणजे पेशंट्सना असं वाटत राहतं की आपल्या हातून काही हे होणार नाही. ही खूपच अवघड गोष्ट आहे. हे सगळे बदल करणे जीवनशैलीमध्ये, औषधं घेणं, डॉक्टरकडे जाणं, हे सगळं खूप डिफिकल्ट आहे आणि आपले शुगर्स वाढलेलेच राहतील आणि आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होतील, अशी याची कायम जी भीती वाटत राहते त्याला डायबिटीस डिस्ट्रेस म्हणतो. आणि हे एक प्रकारचं निगेटिव्ह रिॲक्शन आहे, ज्याच्यामुळे परत शुगर कंट्रोलमध्ये आणायला त्रास होऊ शकतो. तिसरं म्हणजे डिप्रेशन आणि एन्झायटी. हे प्रमाण आपण नॉर्मल माणसांमध्ये, बाकी नॉन डायबेटिक पेशंट्समध्ये जेवढ्या प्रमाणात ह्या समस्या बघतो त्याच्यापेक्षा डायबेटिक पेशंट्समध्ये, स्पेशली तरुणांमध्ये, ह्याचं प्रमाण खूप जास्त, 3 ते 4 पटीने जास्त आहे. आणि जर अंडरलाईंग डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, तर त्याचीही उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत पेशंट्स या गोष्टीवर मात करणार नाहीत तोपर्यंत त्यांना योग्य ते जीवनशैलीमध्ये बदल किंवा मेडिकेशनमध्ये जी कन्सिस्टन्सी पाहिजे ते सगळं जरा करता येणं डिफिकल्ट होऊन जातं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या योग्य वेळी आयडेंटिफाय केल्या आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या तर नक्कीच त्यांच्यावर आपण उपाययोजना करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले जे स्ट्रेस डे टू डे ऍक्टिव्हिटीजमुळे किंवा फॅमिली मेंबर्सचं काही हेल्थ रिलेटेड इश्यूज, मानसिक इश्यूज, सोशल इश्यूज, अशामुळे जेव्हा स्ट्रेस अचानक वाढतो तेव्हा शुगर्स वाढतात. म्हणजे स्पेशली स्पाऊस डेथ, डिवोर्स, मुलांचे जे बिहेव्हिअरल इश्यूज असतात, अशा सगळ्या गोष्टींमुळे आपण बघतो की जनरली पेशंटचे शुगर फार वाढतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कधी कधी आम्हाला औषधं जास्त प्रमाणात द्यायला लागतात टेम्पररीली, आणि जसं स्ट्रेस कमी होतो, शुगर्स कंट्रोलमध्ये यायला लागतात, तेव्हा परत डोसेस कमी करायला लागतात. म्हणजे हे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ जे आहे ते एकमेकांशी फार निगडीत आहेत, त्यांना आपण सेपरेट करू नाही शकत. जसं आपण आणि हे मेंटल हेल्थ इश्यूज बद्दल जरासं स्टिग्मा पण आहे आपल्या सोसायटीमध्ये. जर एखादा माणूस सायकॅट्रिस्टकडे जातो तर त्याच्याकडे जरा निगेटिव्हली बघितलं जातं. तर ती पण गोष्ट आपण ओव्हरकम करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक माणूस स्ट्रेस्ड आहे आजच्या युगामध्ये, आणि प्रत्येकाला कधी ना कधी अशा परिस्थितीला सामना करायची गरज पडू शकते जेव्हा की ही मे नॉट बी मेंटली स्ट्रॉंग इनफ टू फेस दॅट, अँड त्याला प्रोफेशनल हेल्पची गरज लागू शकते. आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात ज्याच्यामुळे आपले मूड, एन्झायटी लेवल हे सगळं कंट्रोलमध्ये राहतं, तर हे न्यूरो ट्रान्समिटर्स बदलले आणि आपल्याला त्याच्याशी निगडीत सिम्पटम्स येऊ लागले, आणि जर आपल्याला सल्ला दिला गेलाय की आपण सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे तर आपण जायला पाहिजे. त्यासंबंधी काही निगेटिव्हिटी वाटून घ्यायची गरज नाही. जेवढं आपण ऍक्सेप्ट करू आणि मात करू तेवढं आपल्याला शुगरसाठी त्याची मदत होईल.
थँक्यू डॉक्टर. जगभरातील डायबिटीजने ग्रस्त असलेल्या 6 पैकी 1 व्यक्ती ही भारतातील आहे. खरं तर भारतातील आर्थिक व्यवस्था झपाट्यानं विकसित होतीये, पण दुर्दैवानं डायबिटीजच्या बाबतीत मात्र भारत चीन नंतर दुसऱ्या नंबरवर आहे. डायबिटीज बाबत भारताची स्थिती निराश आणि चिंताजनक आहे. याहून चिंतेचा विषय म्हणजे उपचारासाठी येणारा खर्च हा अधिकच आहे. त्यामुळे डॉक्टर अर्चना, तुम्ही डायबिटीजचा उपचार आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी येणारा मोठा खर्च याचा सामना कसा करावा याबाबत तरुण वर्गाचं संबोधन करावं अशी माझी इच्छा आहे. यासाठी नक्की काय उपाययोजना करू शकतो त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बरोबर. व्हेरी प्रॅक्टिकल क्वेश्चन. आणि माझं मत आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. तर जे काही तुम्ही करू शकता, लाईफस्टाईल चेंज, बिग टाइम लाईफस्टाईल चेंज, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेवणाचं आपण ऑलरेडी बोललोय, तर ती आपली बेसिक असायला हवे. पण कित्येकी वेळा हे सगळं करून सुद्धा डायबिटीज जात नाही ते, आणि ते शुगर वाढायला लागतो. तर त्याच्यामध्ये औषधांची खर्च, तपासणी, रेग्युलर तपासणी करायचा खर्च, आणि डॉक्टरांकडे जाऊन त्यांची फीसची खर्च, आणि समजा काही कारणावश तुम्हाला ऍडमिट करायची आली तर हॉस्पिटलायझेशनची खर्च. सो हे सगळं इट बिकम्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द होल डायबिटीज जर्नी. सो आय सेड, फर्स्ट हेल्थ इज द बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट. तर हेल्थमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. पण तरी एक आपलं जे मंथली पे आहे, एक छोटस प्रमाण ते हेल्थसाठी तुम्ही काढून ठेवा. ते मेडिक्लेम इन्शुरन्स घ्यायला हवंय, कारण मेडिकल कॉस्ट आर रायझिंग, हॉस्पिटलायझेशन कॉस्ट आर रायझिंग. तरी आपल्याकडे अनेक योजना, प्रधानमंत्री योजना वगैरे निर्माण झालेल्या, सुरुवात झालेली आहेत फॉर द मासेस, विच विल हेल्प टू त्यांचे ऍडमिशन असताना, किंवा औषधं थोड्या कन्सेशनल रेट्समध्ये भेटतात त्या. पण तरी सुद्धा सगळे छोटी छोटी गोष्टांचं आपलं लक्ष ठेवलं, आणि हे तरुण वयात सुरू झालं, तर आपल्या पुढचं 5 डिकेड्स, 5 शतक आपल्याला डायबिटीज बरोबर काढायचं आपलं जर्नी. तर मग आर्थिक, फायनान्शियल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन्शुरन्स, मेडिक्लेम हे सगळं करायलाच हवे. इन्शुरन्स वाल्यांना ते तुम्ही डिक्लेअर करायला हवे की बाबा थोडा डायबिटीज आहे आपल्याला, प्रीमियम थोडीशी जास्त असते, पण पुढे तुम्हाला जाऊन ते कव्हर करायला, काही क्लेम करायला काही प्रॉब्लेम होत नाही. काम, नोकरी करायला हवंय. आता नोकरी सोडून बसू शकत नाही आपण, कारण बंद केलं की पैसे कुठून येणार, आणि स्वतःकडे नाही पण आपल्या परिवाराकडे पण लक्ष द्यायचं, म्हणजे पैशांची गरज असते. सो कंटिन्यू वर्किंग, पण हेल्थ वरती लक्ष ठेवणं, शुगरच्या लेवल्स बरोबर तपास करून ते कंट्रोलमध्ये आहे की नाही, औषध बरोबर घ्यायचा. औषधांचं पण आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग हॅज गॉन अप, बट भरपूर औषधांची कॉस्ट ऍक्च्युली एवढी वाढलेली नाहीये. जी आम्ही 20 वर्षापूर्वी ज्या औषधांची कॉस्ट होती, आजही तेच औषधं त्याच कॉस्टमध्ये विकतायत त्या, आणि ऑफ पेटंट झालेले भरपूर औषधं. सो देर आर मेनी ऑप्शन्स विच आर अवेलेबल. दुसरी गोष्ट, कम्युनिटी सपोर्ट किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. समजा प्रत्येक समाजाचं, समजा गुजरातींचं, महाराष्ट्रीयनचं, साऊथ इंडियनचं, नॉर्थ इंडियनचं, त्यांचा सगळं एक समाज असतो, त्यांचं ते कम्युनिटी हेल्थ ते ऑर्गनाईज करतात, की औषधं, टेस्ट, हे सगळं थोडं कन्सेशनल रेट्स मध्ये होतात. ते तर अशी असली तर ते करून घ्या तुम्ही कन्सेशनल रेट्स वरती, तपास करत जा, पण औषधं घेत जा, आणि स्वतःच्या हेल्थ वरती लक्ष ठेवत जा. सो तर औषधांची कमीत कमी, शुगर कंट्रोलमध्ये राहिली तर मग औषधं उगीच वाढवायची गरज लागणार नाही. सो दोस आर माय थॉट्स. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर श्वेता, आज आपण एका अशा समाजात जगतोय जिथे आपल्याच जीवनशैलीनं आपल्या समोर अशा काही विविध प्रकारचे अपंगत्व आणि विचित्र परिस्थिती उभ्या केल्या, ज्यामुळे दिवसेंदिवस आपण विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होत चाललोय. तर तुम्हाला काय वाटतं, जुनाट विचार आणि सामाजिक अंधश्रद्धा किंवा गैरसमज हे डायबिटीस या आजाराला कसं प्रभावित करतात, आणि आपण अशा रुग्णांची जीवनशैली सुधारण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो? तर डायबिटीसशी निगडीत बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की ज्याच्यावर मला बोलायचं आहे, ते आहे की डायबिटीसच्या औषधांमुळे, ॲलोपॅथी औषधांमुळे खूप साईड इफेक्ट्स होतात आणि आपले ऑर्गन्स खराब होतात. हा अतिशय चुकीचा समज आहे. ॲलोपॅथिक जी डायबिटीसची मेडिसिन्स आहेत, जी 6 प्रकारची आता उपलब्ध आहेत, ती सगळी मेडिसिन जी आहेत, त्या ऑल गॉन थ्रू रिगरस क्लिनिकल ट्रायल्स.
रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स, डबल ब्लाइंड स्टडीज म्हणतो, ज्यांना आपल्या मेडिकल संशोधनामध्ये सगळ्यात उच्च प्रतीची संशोधनाचे प्रकार जे असतात अशा प्रकारचे हे स्टडीज असतात. म्हणजे प्रत्येक मेडिसिन किंवा मॉलिक्यूल ज्याला आपण अप्रुव्हल दिलेलं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते सगळे मॉलिक्युल्स जवळजवळ 10-20 हजार लोकांमध्ये 10-20 वर्षांसाठी स्टडीजद्वारे बघितले गेलेले आहेत की ते इफेक्टिव्ह आहेत की नाहीत, सेफ आहेत की नाहीत, त्यांचे काही साईड इफेक्ट्स आहेत का. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पॉझिटिव्ह रिझल्ट येतात तेव्हाच असे मेडिकेशन्सना अप्रुव्हल मिळते. म्हणजे डायबिटीसच्या मेडिसिनमुळे शुगर तर कमी व्हायलाच पाहिजे, पण त्या औषधांमुळे काही अवाजवी साईड इफेक्ट्स होऊ नयेत आणि पेशंटचे ऑर्गन प्रोटेक्टेड राहायला पाहिजेत. हे जेव्हा स्टडीज मध्ये प्रूव्ह होतं तेव्हाच त्या मेडिकेशन्सना अप्रुव्हल मिळतं. आपले बरेच स्ट्रिक्ट अप्रुव्हिंग बॉडीज असतात, FDA, DCGI, आणि अशा बॉडीज जेव्हा एखाद्या मॉलिक्युलला अप्रुव्हल देतात तेव्हाच ते मेडिकेशन अवेलेबल होतं. आता सध्या आपल्याकडे जी मेडिकेशन्स अवेलेबल आहेत 6 प्रकारची, दे हॅव ऑल गॉन थ्रू क्लिनिकल ट्रायल्स, आणि इनफॅक्ट all those medications have gone through cardiovascular safety trials also. म्हणजे आपल्याला ही मेडिकेशन्स हृदयासाठी, ब्लड वेसलसाठी, किडनीसाठी आपल्याला प्रोटेक्टिव्ह आहेत की नाहीत याचे देखील स्टडीज झालेले आहेत. आणि जेव्हा अशा प्रकारचे स्टडीज होतात आणि त्या अभ्यासामध्ये तो मेडिकेशन पास होतो तेव्हाच त्याला प्रमाणित करण्यात येतं. तर आता ज्या अवेलेबल डायबिटीसच्या मेडिकेशन्स आहेत त्याच्यापैकी एकाही मेडिकेशन्समुळे आपलं ऑर्गन डॅमेज होत नाही. अनकंट्रोल्ड शुगरमुळे आपले ऑर्गन्स डॅमेज होतात आणि हे ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर उगीच विनाकारण औषधांबद्दल घाबरत राहिलो आणि अशीच 5-10 वर्ष अनकंट्रोल्ड शुगरमध्ये काढली की जनरली काहीतरी कॉम्प्लिकेशन्सची सुरुवात झालेली असते. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे इन्सुलिनमुळे किडनी खराब होतात. तर हा देखील एक अतिशय चुकीचा समज आहे. किडनीची जी डॅमेज दिसून येते डायबिटीसमध्ये, तर ती डायबिटीसमुळे किंवा हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये न ठेवल्यामुळे, अशा कारणांमुळे डॅमेजिंग इफेक्ट्स किंवा किडनी फेलियर किंवा किडनीचे इतर आजार हे दिसून येतात. कुठल्याही डायबेटिक मेडिकेशनमुळे किडनी फेल होत नाहीत. इनफॅक्ट ही सगळे मेडिकेशन्स शुगर कंट्रोलमध्ये ठेवतात आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे आपल्या किडनीचं रक्षण करतात. इनफॅक्ट आता काही औषधं अशी देखील अवेलेबल आहेत की जी फक्त शुगर नियंत्रणाने नाही तर त्यांच्या मॉलिक्युलर प्रॉपर्टीमुळे किंवा डायरेक्ट आपले जे किडनी प्रोटेक्टिव्ह आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह जे इफेक्ट्स आहेत अशा मेकॅनिझम्समुळे आपल्या शरीराचं रक्षण करतात. दुसरी गोष्ट जो गैरसमज आम्ही बघतो की डायबिटीसची मी आता औषधं चालू केली की मला त्याच्यावरच विसंबून राहावं लागेल, मला डिपेंडन्स होईल आणि मला कायम औषधं घ्यायला लागतील. हाही एक अतिशय चुकीचा समज आहे. प्रथम तर आपण हे मान्य करायला पाहिजे की डायबिटीस हा एक क्रॉनिक आजार आहे, म्हणजे हा एक दीर्घकालीन आजार आहे. ह्याचं काही ट्रीटमेंट जे आहे ते 5-10 दिवसाचं अँटीबायोटिक्सचं जसं आपण कोर्स करतो डायरिया, निमोनियासाठी, तसं नाही. जे काही ट्रीटमेंट तुम्ही घेणार ह्या आजारासाठी, जीवनशैलीतील बदल म्हणा, वजन कमी करणं म्हणा, स्ट्रेसचं नियंत्रण किंवा औषधं, हे कुठलेही जे आपल्याला उपाययोजना लागणार आहेत ते कायम लागणार आहेत. तर बऱ्याच वेळा आपण जर डायबिटीसची जस्ट सुरुवात झालेली असेल आणि आपण एक 10 ते 15% आपलं बॉडी वेट कमी केलं आणि कार्बोहायड्रेट्सचं सेवन अतिशय जास्त प्रमाणात कमी केलं आपल्या डाएटमध्ये, तर डायबिटीस रिव्हर्सलमध्ये जाऊ शकतो. काही वर्षांसाठी आपण विदाऊट मेडिकेशन्स पण डायबिटीस नियंत्रणात ठेवू शकतो. पण प्रत्येकाची बॉडी ह्या सगळ्या उपाययोजनांना वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करते आणि काही पेशंट्समध्ये मुळातच बायोलॉजिकली हा आजार जास्त सिव्हिअर प्रकारचा असू शकतो आणि ह्या सगळ्या उपाययोजना करून देखील त्यांना औषधं घ्यायलाच लागतात. आणि डिपेंडन्स असं काही नाहीये. म्हणजे नॅचरली आपण जोपर्यंत औषध घेतो त्याच्यामुळे आपली शुगर जी नियंत्रणात होती ती बंद केल्यावर बेसलाईनला जाणार, ते तर कॉमन सेन्स आहे. पण असं नाही की आपण औषध बंद केलं आणि आपलं रिबाउंड शुगर वाढली. आधी 200 बेसलाईन होती आणि औषध बंद केल्यामुळे ती 400 झाली, असं होणार नाही. तर तो एक गैरसमज आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे त्याच्याबद्दल सोशल स्टिग्मा. जे डायबिटिक पेशंट्स टाईप 1 असू देत, टाईप 2 असू देत, जर सोसायटीचं जे ऍक्सेप्टन्स असतो किंवा ह्या आजाराकडे किंवा ह्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो
तो जरासा निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पेशंट्स डिस्क्लोज नाही करत. जरी ते इन्सुलिनवर असतील तर त्यांना कुणाला सांगायचं नसतं ऑफिसमध्ये किंवा कुणाला कळू नये म्हणून ते आपले मेडिकेशन्सच मिस करतात दुपारचे इन्सुलिनच घेत नाहीत आणि शुगर कंट्रोल करणं जरा डिफिकल्ट जातं. मला वाटतं की पेशंट्सनी आणि समाजाने दोघांनी याच्याबद्दल जरा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला, सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर ठेवलं तर शुगर फार चांगल्यारीत्या कंट्रोलमध्ये राहू शकते. चौथी गोष्ट म्हणजे डायबिटीज काय हा एकाने मॅनेज करायचा प्रकार नाही. त्याच्यासाठी पूर्ण कुटुंबाची किंवा फॅमिलीचा जो सपोर्ट असतो तो फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक जण अतिशय अनहेल्दी रोज टेक अवे, शुगरी स्टफ हे सगळं खातोय आणि त्याच्या बाजूलाच एक 15-20 वर्षाचं ज्याला रिसेंटली डायबिटीजचं डिटेक्शन झालंय तो त्याच्याकडून तुम्ही फक्त हेल्दी खा, असंच खा अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. जर आपल्या फॅमिलीमध्ये कुणालाही लाईफस्टाईल रिलेटेड आजार असेल तर बदल हा सगळ्यांना करायला लागतो. विशेषतः जर आपल्याला किशोरवयीन मुलांमध्ये किंवा यंग तरुणांमध्ये डायबिटीज झालेला असेल तर प्रत्येकाला जरी त्यांना डायबिटीज नसेल तरीही ते सगळे बदल करावेच लागतील. तरच त्या पेशंटलाही आपल्याला किती फॅमिली सपोर्ट आहे हे समजून येईल, पॉझिटिव्हिटी आणि एक प्रकारचं मोटिवेशन राहील आणि दॅट ऍक्च्युअली हेल्प्स अ लॉट फॉर पेशंट्स टू कंट्रोल देअर शुगर्स. आय थिंक दॅट्स इट. थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टर अर्चना, आम्हाला असं दिसून आलं की आरोग्य आणि शरीराशी निगडीत समस्यांचा सामना करत असलेल्या लोकांसाठी ऑनलाईन कम्युनिटी आणि पिअर नेटवर्क खूप चांगला पर्याय ठरतोय. तुम्हाला काय वाटतं, या संबंधित सुद्धा ऑनलाईन कम्युनिटी, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि पिअर सपोर्ट ग्रुप आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असणाऱ्या तरुण पिढीला सशक्त बनवण्यासाठी सुरक्षित माध्यम ठरू शकतं का? एक्सलेंट क्वेश्चन आणि पर्टिनंट, कारण आपल्या टायमिंग म्हणजे ह्या काळीत सगळे ऑनलाईन असतात. सोशल नेटवर्किंग, सोशल मीडिया इज व्हेरी ऍक्टिव्ह. मेन आपल्याला काम करायचंय सोशल अवेअरनेस क्रिएट करायचंय डायबिटीज बद्दल. जे गैरसमज आहे, जे खरी समज आहे, जे फॅक्ट्स आणि मिथ्स म्हणजे जे खरं आहे आणि जे मिथ्स आहेत ते दूर करायला हवे. सो ऑनलाईन नॉलेज डिसेमिनेशन म्हणजे आपली जे खरी जे ज्ञान आहे ते खरं काय आहे, ते खोटं काय आहे ते ऑनलाईन करणं म्हणजे इट इज इझिली रिचेबल टू एव्हरीबडी. सगळ्यांकडे मोबाईल असतात, नेटवर्क आहे आजकाल. सो सोशल मीडिया इज अ व्हेरी पॉवरफुल मीडियम. कम्युनिटी प्रेशर ग्रुप्स, सपोर्ट ग्रुप्स, आपल्याकडे टाईप 1 चे डायबिटीज सपोर्ट ग्रुप्स आहेत, PCOS सपोर्ट ग्रुप्स आहेत, जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नन्सी डायबिटीजचे सपोर्ट ग्रुप्स आहेत. आणि असे मेंबर्स तुम्ही या ग्रुप्समध्ये जॉईन केलात तर नॉलेज, इन्फॉर्मेशन प्रत्येकाची एक्सपिरियन्स जी आहे आणि समजा काही असं कारण घटना घडली, दुर्दैवी काही घटना घडली, त्या डायबिटिक पेशंटनी कसं त्याचं समाधान केलं, कसं त्याला हँडल केलं, इट कॅन बी अ बिग लर्निंग रिसोर्स फॉर कोपिंग मेकॅनिझमसाठी. म्हणजे औषधं आहेत, एक्सरसाइज आहे, डाएट आहे, लाईफस्टाईल आहे, पण ती एक कम्युनिटी सपोर्ट जी असते ना, त्याला वाटतं की आपण ह्याच्यात एका लढाईमध्ये आपण एकटे नाही आहोत, भरपूर लोक आहेत. अँड तुम्ही स्टॅटिस्टिक्स खूप छान दिला की 1 in every 3 to 5 इंडियन इज अ डायबिटिक, आणि त्याच्यामध्ये एका मला माहित पण नाहीये की त्यांना डायबिटीज आहे. सो डायबिटीज इतकी कॉमन झालेली आहे आणि प्रत्येकाची एक एक कहाणी असते. तर तुम्ही समजून घ्या त्यांचं काय घडलं. आज वाटतं सगळं त्याच्या बरोबर चाललेलं आहे, नोकरी आहे, फॅमिली आहे, सगळं आहे, पण त्याला डायबिटीज पण आहे. पण डायबिटीज घेऊन तो एवढं काम करतो, एवढं कमवतो आहे आणि चांगली फॅमिली लाईफ पण आहे, चांगली हेल्थ पण आहे. इट कॅन बिकम अ बिग सक्सेस स्टोरी अँड बिकम अन इन्स्पिरेशन फॉर दी अदर्स. आमच्याकडे खूपही पेशंट्स आहेत की स्वतःच त्यांनी एवढे लक्ष दिलेलं आहे अँड दे गो आउट अँड टेल दॅट मी एवढं, आपलं औषध आहेत, डायबिटीज आहे, ती जाणार नाही, पण मी औषधं घेते, मी माझी एक्सरसाइज करते, माझी मुलांना शाळेत पाठवते, मी नोकरीला जाते, मी स्वयंपाक घरी करते आणि माझी डायबिटीज कंट्रोलमध्ये पण आहे. सो दीज आर इंडिव्हिज्युअल. पण एकेकाचं असं ऐकून आपल्याला वाटतं की तुम्हाला पण वाटेल की ओ इट इज नॉट अ व्हेरी बिग थिंग, मॅनेज करू शकतो आपण एक. आणि डॉक्टर श्वेतानी सांगितलं इट्स अ टीम एफर्ट. टीम एफर्ट म्हणजे तुमचे डॉक्टर, तुमचे नर्स, तुमची फॅमिली आहेतच, बट लुक इट इन टू द कम्युनिटी, यू विल फाइंड अ बिग सपोर्ट ग्रुप there. एकच गोष्ट आहे की ते सपोर्ट ग्रुप्समध्ये कधी कधी द रॉंग इन्फॉर्मेशन ऑल्सो, लाईक गैरसमज जे आहे डॉक्टर श्वेतानी सांगितलं, दॅट ऑल्सो कॅन कम अप. अशी तुमच्या मनात काही संशय निघालं तर प्लीज तुमच्या डॉक्टरांकडनं तुम्ही क्लॅरिफाय करून घ्या.
फॉर दिस मॅटर्स इन टर्म्स ऑफ व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. ते तुमच्या डॉक्टरांकडनं क्लॅरिफाय करून घ्या. तुमच्या म्हणजे बाकी लोकांचं पब्लिक ओपिनियन घेऊन ते क्लॅरिफाय करू नका, कारण सही नॉलेज, सही गोष्ट तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडनंच भेटेल. सो डोंट हेजिटेट टू आस्क युअर डॉक्टर. नो डाऊट इज सिली, नो डाऊट इज स्टुपिड, every doubt is valid. So your doctor will definitely answer your question so that तुमच्याकडे ते राईट इन्फॉर्मेशन असेल, मग उगीच तुम्ही स्वे होणार नाही. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर श्वेता, आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल बोलायचं झालंच तर अशा कोणत्या तंत्रज्ञानयुक्त पद्धती किंवा उपचार आहेत का जे तरुण वर्गाला डायबिटीज नियंत्रणात मदत करू शकतात आणि एकंदर त्यांचं आरोग्य उत्तम राखू शकतात? बरोबर. तर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस जे म्हणतो आपण, तंत्रज्ञानामध्ये जी संशोधनं होत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजी आता अवेलेबल आहे, ते डायबिटीसच्या क्षेत्रात देखील ऍप्लिकेबल आहे. आपण जर तंत्रज्ञान बघितलं तर ते 2 प्रकारचं आहे. एक तर औषधांमध्ये जे डेव्हलपमेंट झालेले आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळात जी औषधं होती ती फक्त शुगर कंट्रोल करतात की नाही ह्या गोष्टीकडेच बघितलं जायचं. पण आता अनेक असे प्रकारचे क्लासेस आहेत मेडिकेशन्सचे की ज्याच्यामध्ये फक्त शुगर कंट्रोल हा एकच बेनिफिट नाही, तर या व्यतिरिक्त आपलं वजन नियंत्रणात ठेवतं, लो शुगर व्हायची रिस्क कमी होते, आपल्याला डायरेक्टली त्या मेडिकेशनमुळे आपल्या किडनीला आणि हार्टला बेनिफिट मिळतो. तर अशा प्रकारचे खूप संशोधनामुळे आणि तंत्रज्ञानामुळे डेव्हलपमेंट झालेले आहेत. दुसरं बघितलं तर आपण ऍक्च्युअल टेक्नॉलॉजी किंवा डिव्हाइसेस जे म्हणतो, पूर्वीच्या काळात शुगर चेक करायची तर सुरुवातीच्या काळात फक्त युरिन मध्ये चेक केली जायची. मग आता आपल्याला ब्लड मध्ये एक्झॅक्ट नंबर किंवा क्वांटिटी त्याची कळते. आता मग प्रत्येक वेळेस आपण काही लॅबमध्ये जाऊ नाही शकत किंवा काही पेशंट्सना जास्त मॉनिटरिंगची गरज असते. त्यांना अगदी दिवसातून 2 ते 3 वेळा देखील शुगरची चेकिंगची गरज असते, स्पेशली जेव्हा ते आजारी असतात, शुगरमध्ये फ्लक्च्युएशन्स असतात किंवा काही इन्फेक्शन असेल. तर अशा वेळेस खूप स्ट्रिक्ट शुगर कंट्रोल आणि वारंवार ते शुगर मॉनिटर करणं हे गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला ग्लुकोमीटर्स अवेलेबल आहेत. ग्लुकोमीटर्स मध्ये देखील बरेच डेव्हलपमेंट झालेले आहेत. ते ग्लुकोमीटर्स आपण डायरेक्टली ब्ल्यूटूथच्या सहाय्याने मोबाईलला कनेक्ट करू शकतो. म्हणजे रिडिंग आपलं छान टॅब्युलर फॉर्म मध्ये मोबाईलमध्ये येतो की जेणेकरून आपल्याला ट्रेंड बघता येईल, डॉक्टरना ट्रेंड बघता येईल आणि दिसून येईल. रिमोटली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डॉक्टरकडे, हेल्थ केअर प्रोव्हायडरकडे पाठवता येतात किंवा रिमोट मॉनिटरिंग किंवा रिमोट जे आपण टेलिमेडिसिन म्हणतो, तर त्याच्यात देखील भरपूर डेव्हलपमेंट झालेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला बराच खर्च देखील वाचतो, वेळ वाचतो, एनर्जी वाचते आणि आपल्याला घर बसल्या बऱ्याच गोष्टी बद्दल आपल्याला उपाययोजना किंवा ऍडवाइस मिळू शकतो. तिसरं म्हणजे आपण एक कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाइसेस म्हणतो, CGMS. तर आपल्याला एक 10 रुपयाच्या कॉइन एवढी एक छोटीशी चिप असते, त्याच्या सेंटरमध्ये एक बारीक केसा एवढी निडल असते जी आपण बॉडीवर लावतो एखाद्या पॅच प्रमाणे आणि आपल्याला सगळ्या आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग स्विमिंग ते पॅच लावून आपण करू शकतो. त्याला CGMS म्हणतो. ह्या CGMS डिव्हाइसमुळे आपल्या शरीरातली जी साखरेची पातळी असते ती प्रत्येक 15 मिनिटांनी मोजली जाते. म्हणजे पूर्ण छान प्रत्येक दिवसाचा एक ग्राफ तयार होतो. 7 ते 1 ते जे एकदा आपण चिप लावलं की एक 14 दिवसाचं आपल्याला छान मॉनिटरिंग मिळतं आणि स्पेशली ज्या पेशंट्सना खूप शुगर फ्लक्च्युएट व्हायची प्रॉब्लेम्स असतात, लो शुगरची जास्त करून रिस्क असते किंवा झोपेमध्ये शुगर स्लो होतात, अशा सगळ्या हाय रिस्क पेशंट्सना आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आणि त्यांचे जे मेडिकेशन्स किंवा इन्सुलिन डोसेस असतात ते एक्झॅक्टली त्यांच्या शुगर प्रोफाईलला मॅच करू शकतो किंवा कुठे आपल्याला चुकतंय किंवा कुठल्या फॅक्टर्समुळे आपले शुगर फ्लक्च्युएट होतात हे देखील बऱ्याच वेळा त्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला समजतं. आणि हे CGMS डिव्हाइसेस जे आहेत ते आता फ्रीली अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी आता डॉक्टरची प्रिस्क्रिप्शनची पण गरज नाही, अगदी देखील तुम्हाला हे मिळू शकतात. तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने कुठल्या प्रकारचं सुटेबल राहील ह्याची विचारणा करू शकता, पण त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरची गरज लागणार. तिसरं म्हणजे इन्सुलिन पंप्स, जे टाईप 1 डायबेटिक पेशंट्स आहेत किंवा जे काही पेशंट्स असतात ते टाईप 1 आणि टाईप 2 ह्याच्यामध्ये असतात, त्यांना इन्सुलिनची गरज लागते, अशा लोकांसाठी इन्सुलिन पंप्स देखील अवेलेबल आहेत. तर बरेच तंत्रज्ञान आहेत. जसं जसं विज्ञानामध्ये ऍडव्हान्सेस होतात, मला वाटतं आपण तंत्रज्ञानाचा अवलंब करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी इज डबल एजेड स्वॉर्ड, पण त्याचे बरेच चांगले बाजू असतात. त्याचा जर आपण फायदा करून घेतला तर आय थिंक आपल्याला शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप मदत होऊ शकते. थँक्यू सो मच डॉक्टर. डॉक्टर अर्चना जुनेजा आणि डॉक्टर श्वेता बुदिया, तुमचे खूप खूप धन्यवाद.
तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या डायबिटीज या समस्येवर नियंत्रण कसं मिळवावं या विषयावर तुम्ही आम्हालाच नाही तर आमच्या प्रेक्षकांनाही खूपच महत्वपूर्ण माहिती दिली. तुमचा मौल्यवान वेळ आणि ज्ञान आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. तर आमचं USV सिरीज वेबिनार इथेच समाप्त होतोय. काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.